राशू झिंगटी कलाला झिंगटी कलाल झिंगटी कलाला झिंगटी कलाला झिंगटी कलाला नाच बेटा झिंगटी कलाला झिंगटी कलाला झिंगटी कलाला झिंगटी कलाला झिंगटी कलाला झिंगटी कला झिंगटी कला झिंगटी कला कर कोण ना बिदू कर झिंगटी कलाला झिंगटी कलाला झिंगटी कलाला राशाची मस्ती संपली. आता बघा इथं आहे ना भाकरी करून घेतलेल्या आहे मी ज्वारीच्या भाकरी. पीठ वाढत नव्हतं त्याच्यामुळे गरम पाणी टाकलं ना तर मला 3च भाकरी करायच्या होत्या, पण ते मला कळलंच नाही की पीठ गरम पाणी टाकलं तर पीठ त्याच्यामध्ये ना जास्त भिजलं गेलं. त्यासाठी आहे ना भाकरी त्या जास्तीत जास्त केल्या गेल्या. आता काय करायचं करून घेतलं मी. आता पडतील तर पडतील. आता जास्तीचंच पीठ झालं मग त्याला काय करायचं. पण भाकरी आहे ना छान मस्त फुगत होत्या, कारण की मी काय केलं गरम पाणी उकळून घेतलं आणि ते पिठामध्ये टाकून घेतलं. त्याच्यामुळे मला काही कळलं नाही की पीठ मी जास्त 3 भाकरींचं करतो आहे का 4, 5, 6 होऊन जातील असं, एवढं मला काही कळलं नाही. तर बघा इथं तुम्हाला दाखवते मी 4, 5, 6 भाकरी होऊन गेल्या. तर चला असं आम्हाला ना फक्त 3 भाकरींमध्ये होऊन जातं आम्हाला 4 जणांना. आता या 3 पडतील, रात्री काहीतरी करू, नाहीतर मग उद्याच त्याच्या मस्तपैकी मनोरमा वगैरे करू. आता ही भाकर पण अशी छान फुगली. अशा प्रकारे मी इथं भाकरी करून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर बघा राकेशने ना अंडे पण आणले. आता राकेशचे ना मासे बनवायचे आहे. आज तर बुधवार आहे ना, तर राकेशचे मासे आणि इथं अंडे त्याचे आणलेले शेंगदाणे. त्यानंतर इथं टमाटे घेतले होते मी, दारावरच आलेला होता भाजीपालावाला. वांगे घेतले होते, मिरच्या घेतल्या होत्या, कांद्याची पात घेतली होती, त्यानंतर कोथिंबीर पण घेतली होती आणि राकेशने रताळू आणले होते. ते रताळू पण मी इथं मस्तपैकी असं वाफवून घेतलेले आहे. बघा इथं आहे ना आता कॉफी ठेवली जाते, साईडला चहा आणि इकडे कॉफी. आणि इथं बघा कोथिंबीर पण कांद्याची पात पण छान मस्त असं धुवून ठेवून दिलेले मी. टमाटे पण मस्त धुवून ठेवून दिलेले आहे. तर चला आजपुरता एवढाच मिनी ब्लॉग. भेटू पुढे.